नमस्कार. आता आम्ही सांगलीला आल्यानंतर सरस्वती देवी कन्याशाळा सांगली याच्या समोर हा टी स्टॉल आहे. याला यांनी बोर्डसं लावलं नाही, पण आता ह्या टी स्टॉलला तिसरी पिढी आता काम करते. चौथी पिढी पिराजी टी स्टॉल. तुमची किती पिढी आहे? मी त्यांची चौथी पिढी आहे. नाव काय तुमचं? सागर बेळगीकर. सागर बेळगीकर. बेळगेकर. चौथी पिढी म्हणजे तुमच्या आजोबापासून हा या जागेवर तुमचं हे टी स्टॉल आहे. बरोबर. म्हणजे जवळ चौथी पिढी म्हणजे किती वर्ष झाले? 70-80 वर्ष? 70 वर्षाच्या पुढे झाले. 70 वर्षाच्या पुढे झालं. माळी सर एक आमचे अनुभव सांगतात. माळी सर आता किती 65 वय किती? माझं वय आता 62 वर्ष. मी वडिलांच्या बरोबर सांगलीला यायचो. आठवड्यातनं या ठिकाणी वडील खरेदीसाठी यायचे दर शनिवारी. त्यावेळी इथं गणपतीपेठ आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आल्या त्या ठिकाणी चहा घ्यायचो आणि त्यानंतर गणपतीपेठेतले वडिलांची जी खरेदीची कामं आहेत ते इथं जी दुकानं ते आता शिफ्ट झालेत सगळी मार्केट यार्डात, ती सर्व गणपतीपेठेत आडत दुकानं होती. त्या ठिकाणी वडिलांची खरेदी करून आम्ही या ठिकाणी जायचो. इथं चहा घ्यायला त्यावेळेला अगदी माळी सर सुद्धा लहान असताना चहा घ्यायला येत होते आणि ही जवळजवळ तिसरी चौथी पिढी आहे. इथं आता हे व्यवसाय करतात. फक्त व्यवसायात टिकून राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. धन्यवाद. ही आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि इथं कोण चहा प्यायले त्यांनी कमेंट करा.